आदिवासी लग्नामध्ये या मुंड्याला इतका महत्व का? हॅलो, मी चार चराग आणि मी मराठीतून गडचिरोली दाखवतोय. कुरखेडा तालुक्यातील वडेगाव इथल्या कचलामी परिवाराने आम्हाला लग्नाला आमंत्रण दिलं होतं. संध्याकाळच्या सुमारास आम्ही लग्नघरी पोहोचलो. अजून पाहिजे तशी गर्दी होणे बाकी होते. इथे मांडव तर उभारण्यात आलं होतं, पण त्यावर झाडाच्या फांद्या व पाने पसरविणे अजून बाकी होते. घरातील ज्येष्ठ मंडळींनी तरुणांना आदेश दिला आणि अवघ्या 10 मिनिटात जांभळाच्या फांद्यांनी पूर्ण मांडव तयार झाला. एका बाजूला मांडवाच्या मध्यभागी मुंडा रोवण्यासाठी म्हणजेच गाडण्यासाठी खोदणे सुरू होते. तिकडे दुसऱ्या बाजूला स्वयंपाक एकदम थाटात सुरू होते. सर्व स्वयंपाक सुरळीत पार पडावा म्हणून स्वयंपाकी मंडळींनी हा दिवा इथे पेटविला होता. काही मिनिटात वाजंत्री जोशात आले. मांडवात मुंड्याच्या ठिकाणी पूजा सुरू होती. ज्येष्ठांनी आदेश दिला की मुंडा आणण्यात यावा. पारंपरिक गोंडी गाणी व वाद्यांच्या सुरावर नवरदेवाचे नातेवाईक, मित्र व गावकरी मुंडा घेऊन मांडवात नाचायला लागले. या वेळेतला उत्साह पाहण्यासारखा होता. गोंडी विवाह संस्थेत या मुंड्याला किंवा मुरमाला खूप महत्व आहे. मांडवाच्या मध्यभागी बसवण्यात येणारा हा लाकडी खांब या विवाह संस्थेचा आध्यात्मिक व सामाजिक केंद्रबिंदू मानला जातो. खांब म्हणजे वर आणि खाल यांचा संगम. तो भूमीसोबत जोडलेला व आकाशाकडे निर्देश करणारा असतो. यामुळे तो देवता व माणसांमधील संबंधाचे प्रतीक मानला जातो. त्यावर काढलेली चिन्ह, पेटवलेला दिवा या संपूर्ण गोष्टी आपण पुढे जाणून घेऊयात, कारण पुढे अजून बरंच काही आहे.